तर आपण जी रामायणावरती जी चर्चा करतोय त्यामध्ये आपण आत्तापर्यंत चर्चा केली ती 3 कांड आणि त्यामध्ये आपण चौथं कांड जे आहे किष्किंधा कांड याच्याबद्दल चर्चा करतोय. तर या किष्किंधा कांडमध्ये आपण पाहिलं की प्रभू श्रीरामचंद्र हे पंपा सरोवर किंवा या किष्किंधा नगरीमध्ये आलेले आहेत आणि किष्किंधामध्ये येण्याचं प्रयोजन म्हणजे त्यांना सुग्रीवाचं सहाय्य पाहिजे सीतामातेला शोधण्यासाठी आणि त्यासाठी लक्ष्मण आणि राम हे तिथे आलेले आहेत. आणि जेव्हा तिथे आल्यानंतर त्यांनी मैत्री केली सुग्रीवाची मैत्री करून सुग्रीव जेव्हा बाली त्या किष्किंधावरती राज्य करत होता तर बालीला ठार मारून सुग्रीवला आता राजा बनवलेलं आहे. सुग्रीवाकडनं अशी अपेक्षा आहे की सुग्रीव त्यांना सहाय्य करेल आणि या जिथे कुठे रावण सीतामातेला घेऊन गेलाय तर तिथला शोध घेण्यामध्ये सहाय्य करेल असा या दोघांच्या मैत्रीच्या अनुषंगाने त्यांच्यामध्ये अशा वचनांची देवाणघेवाण झालेली आहे आणि वचनाप्रमाणे पहिल्यांदा तर बालीचा वध करून राजा बनवलेला आहे सुग्रीवाला आणि राजा बनवून प्रभू श्रीरामचंद्र म्हणतात की आता वर्षा ऋतूचा काळ आहे त्यामुळे हा योग्य ऋतू नाही आहे आपण शोधण्यासाठी, तर जो हा पावसाळा आहे तो हा ऋतू थांबू द्यावा आणि त्यानंतर आपण पुढच्या जो योजना आहे ती आपण राबवावी अशी एक सूचना प्रभू श्रीरामचंद्र सुग्रीवाला देतात आणि सुग्रीवाला सांगतात की तू तोपर्यंत म्हणजे या 4 महिन्यात तू तोपर्यंत पूर्ण किष्किंधाचा कारभार सांभाळ, पूर्ण तू थोडक्यात सेट हो आणि पूर्ण सर्व गोष्टी सेट करून तुझ्या वानरांना तुझ्या सैनिकांना सर्वांना तू तयार राहायला सांग आणि जसा पावसाळा संपेल तसं आपल्याला पुढच्या मोहिमेला जायचं आहे. आणि असं म्हणून प्रभू श्रीरामचंद्र आणि लक्ष्मण त्या गुहेमध्येच राहतात आणि इकडे सुग्रीव मात्र राज्य करत करत पूर्ण आता राज्य करताना सुग्रीवचा थोडासा भाव हा बदलून याच्यासाठी जातो की अनेक वर्षांपासून सुग्रीव हा एकटा राहत होता, राज्याचा उपभोग घेत नव्हता आणि त्यामुळे शेवटी वानर असल्यामुळे मनातल्या सर्व ज्या सुख सोयी उपलब्ध असताना देखील त्याचा उपभोग घेता येत नव्हता, त्याची खंत सुग्रीवाला होती आणि आता सुग्रीवाने याचा यथेच्छ किंवा पुरेपूर सुख उपभोगायचा विचार केलेला आहे आणि या 4 महिन्यात सुग्रीव तिथे त्या सर्व गोष्टींमध्ये रत झालेला आहे. अशा प्रकारे जेव्हा सुग्रीव राज्यकारभार सांभाळतो आणि जेव्हा नुसता राज्यकारभार सांभाळत नाही तर त्याचबरोबर या सर्व सुखसुविधांचा तो लाभ घेतोय आणि तसं पाहिलं तर लक्ष्मण आणि राम या दोघांनाही त्या गोष्टींवरती विरोध नाही आहे, परंतु त्यांना एवढीच अपेक्षा होती की जसा चातुर्मास संपेल तसा सुग्रीव आपल्याकडे यावा आणि पुढच्या योजनेसाठी सहाय्य करावं. अशा प्रकारे सुग्रीव मात्र पूर्णपणे या गोष्टींचा सुग्रीवला आता विसर पडलेला आहे. तो सर्व गोष्टींचा म्हणजे सर्व राण्या असतील, तिथे अनेक प्रकारच्या व्यंजनाचा उपभोग असेल किंवा बाकीच्या सर्व गोष्टींचा उपभोग घेत सुग्रीव हे विसरून गेलाय की आपण कुठल्या प्रकारचं वचन प्रभू श्रीरामचंद्रांना दिलं होतं आणि एवढंच नाही तर जवळपास 4 महिने होऊन गेलेले आहेत. आपला वर्षा ऋतू संपलेला आहे, पावसाळा संपलेला आहे, तरीही सुग्रीव मात्र त्या गोष्टींच्या बाहेर येत नाही आहे आणि इकडे प्रभू श्रीरामचंद्र आणि लक्ष्मण दोघेही वाट पाहत आहेत की पाऊस संपलेला आहे, आज सुग्रीव येईल, उद्या सुग्रीव येईल, परंतु काही दिवस झाले तरीही सुग्रीव मात्र येत नाही आहे. अशा प्रकारची वाट पाहून शेवटी रामचंद्रांना क्रोध येतो आणि ते म्हणतात लक्ष्मणाला की लक्ष्मण आता तू जा आणि जाऊन सुग्रीवाला ताकीद दे की 4 महिने झाले, त्याच्यावरतीही काही दिवस झालेले, तरी पण तू तुझ्या वचनांप्रमाणे वागला नाही आहेस. तुला सांगितलं होतं की तू इकडे यावंस आणि मला मदत करावी, परंतु असं वाटतं की तू पूर्णपणे या गोष्टींचं तुला विसर झालेला आहे आणि तूच ज्या गोष्टी तू उपभोगते त्याच्यातच तुला जास्त आनंद दिसतोय.
एकंदरीत असं आम्हाला दिसतंय, परंतु ही गोष्ट योग्य नाही आहे आणि त्याला असं समजून सांग, असं राम लक्ष्मणला सांगतात. परंतु आपल्याला लक्ष्मणाचा स्वभाव माहिती आहे. कारण लक्ष्मण ही वाटच पाहत होता आणि लक्ष्मणाला या आदेशाचीच खरं तर वाट पाहत होता, की जेणेकरून असा आदेश मिळावा आणि मी सुग्रीवाला धडा शिकवावा. कारण शेवटी अनेक दिवस झाले होते. वचनांप्रमाणे न वागता सुग्रीव तिथे मजा करत होता आणि पूर्णपणे विस्मरण झालेलं होतं. तर तेव्हा लक्ष्मण अत्यंत क्रोधाने प्रभू श्रीरामचंद्रांची आज्ञा घेतात. तरी पण प्रभू श्रीरामचंद्र त्याला सांगतात, की जाताना वारंवार सांगतात, की तुला फक्त ताकीद द्यायची आहे. आपल्याला कुठल्याही प्रकारचं युद्ध किंवा आपल्याला कुठल्याही प्रकारची अशी गोष्ट करायची नाही आहे, जेणेकरून आपला वेळही जाईल आणि आपल्याला जे पुढचं कार्य करायचं आहे त्याच्यामध्ये बाधा येईल. तर त्यामुळे तो फक्त ताकीद देऊन ये, अशा प्रकारचा उपदेश देऊन लक्ष्मणाला पाठवतात. परंतु लक्ष्मण अत्यंत क्रोधित आहे. लक्ष्मणाला कुठल्याही गोष्टीचं, कारण त्यांच्या मनामध्ये एवढा राग आहे. एक पहिली गोष्ट म्हणजे त्यांनी सुग्रीव विसरला तर आहेच आहे, परंतु तो प्रतारणा करतोय ती म्हणजे प्रभू श्रीरामचंद्रांच्या वचनाची, आणि ही गोष्ट लक्ष्मणाला पटत नाहीये किंवा त्याचाच जास्त राग येतोय. आणि असं म्हणून आज्ञा घेऊन लक्ष्मण जे तिकडे किष्किंधा नगरीचा जो राजमहल आहे तिकडे निघतात. आणि जेव्हा तिकडे जात असताना एवढा क्रोध आहे लक्ष्मणजींचा, की अक्षरशः रस्त्याने जाताना त्यांचा रागाचा जो भाव आहे किंवा रागातनं जाणारी जी त्यांच्यामधनं जी ऊर्जा बाहेर पडते, त्याचा आसपासच्या होणाऱ्या इतर प्राणी, इतर झाड, इतर पशु, इतर पक्षी यांना त्यांच्या लगेच लक्षात येतंय, की लक्ष्मणजी अत्यंत क्रोधित झालेले आहेत. त्यामुळे तिथले वानर असतील, पशु असतील, पक्षी असतील, ते तिथून पळून जात आहेत. कारण त्यांना माहिती आहे, की ते जाणतायत की काहीतरी अघटित होणार आहे. एवढ्या क्रोधामध्ये लक्ष्मणजी तिकडे जात आहेत. आणि लक्ष्मणजी अत्यंत रागाने तिकडे जातात आणि जेव्हा ते त्या राजमहालाच्या मुख्य द्वारापाशी जातात, तेव्हा अत्यंत क्रोधित होऊन ते स्वतःचा धनुष्यबाण काढतात. आणि जेव्हा धनुष्यबाण काढतात तेव्हा त्याची प्रत्यंचा ओढतात. आणि ज्या क्षणी प्रत्यंचा ओढतात त्या क्षणी एवढा जोरात आवाज येतो, एवढा मोठा कर्कश आवाज येतो, जणू काही एखादी मोठी वीज पडली आहे असा आवाज तिथं झालेला आहे, कडकडाट झालेला आहे. आणि त्या गडगडाटाबरोबरच सर्वांना लक्षात आलेलं आहे, की फार मोठं काहीतरी संकट आपल्या किष्किंधा नगरीवर आलेलं आहे. आणि सर्वजण घाबरून जातात. सर्वजण त्या भीतीपोटी अनेक जण लपून बसतात, अनेक जण पळून जातात. त्याचबरोबर परंतु सुग्रीव मात्र अत्यंत धुंद अशा अवस्थेत आहे. अत्यंत दारू आणि अनेक व्यसनांचा त्यांनी प्राशन केलेलं आहे आणि त्याला कुठल्याही प्रकारची शुद्ध नाही आहे. परंतु जेव्हा ह्या गोष्टीचा आवाज होतो तेव्हा सर्व राजवाड्यातली सगळी जी लोक आहेत, राण्या असतील, तिथे काही नृत्य, गायन, सर्व कला सादर करणं पण चाललं होतं आणि ते अत्यंत एवढ्या मोठ्या आवाजानं ते सर्व स्तब्ध झालेलं आहे. आणि कुठल्याही प्रकारचा आता तिथे त्यांच्या लक्षात आलेलं आहे, की काहीतरी भयंकर असं घडलेलं आहे किंवा घडणार आहे. आणि त्याचबरोबर पहिले प्रत्येकजण एकमेकांकडे पाहतात. कोणीतरी पाहावं बाहेर जाऊन काय झालंय, नेमकं काय झालंय, कशामुळे एवढा आवाज आलेला आहे. आणि त्याबरोबर पहिले हनुमानजी आणि जांबुवंत चर्चा करतात, की त्यांच्या लक्षात येतं की लक्ष्मणजी आलेले आहेत आणि लक्ष्मणजी आलेत तर त्यांना समजून सांगण्यासाठी ते दोघेही पळत पळत लक्ष्मणजीकडे येतात आणि लक्ष्मणजींना सांगतात, की पहिले तर समजून सांगण्याचा प्रयत्न करतात, परंतु लक्ष्मणजी कुठल्याही मनस्थितीत ह्या गोष्टी ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नाही आहेत. त्यांना अत्यंत क्रोध आलेला आहे. ते म्हणतात, मला आत्ताच्या आत्ता सुग्रीवाला भेटायचंय, सुग्रीवाला माझ्यासमोर घेऊन या. तो पूर्णपणे वचनांचा विसर पडलेला आहे त्याला. त्यांनी मला जर वचन दिलं असतं आणि विसरला असता तरी चाललं असतं, परंतु प्रभू श्री रामचंद्रांना वचन दिलेलं तो विसरलेला आहे. त्यामुळे त्याला आता त्याच्या परिणामांना सामोरं जावं लागेल आणि त्याला निश्चितपणे मी दंड देईल किंवा शिक्षा देईल, अशा प्रकारची जेव्हा अशा प्रकारचं वचन किंवा अशा प्रकारचे वाक्य जेव्हा बोलतायत तेव्हा हनुमानजी आणि
जांबवन दोघंही घाबरतायत, भीती वाटते त्यांना की हे आता काहीतरी अघटित घडणार आहे. ते वारंवार समजून सांगतात की तसं नाही आहे काही, कारण आम्हाला माहिती आहे सुग्रीवनी अ, अ, या वानरांना किंवा बाकीच्या सैन्यांना तयार करण्याचा आदेश तेव्हाच दिलेला आहे, त्यामुळे तुम्ही शांत व्हा. पहिले शांत होण्यासाठी विनंती करतायत, परंतु लक्ष्मणजी मात्र त्यांचा क्रोध कुठल्याही प्रकारे शांत होत नाही आहे. मग काय करायचं? तर मग दोघेही आपापसात चर्चा करतात. जांबवन म्हणतात हनुमानजींना की तुम्ही जा आणि तुम्ही समजून सांगा सुग्रीवाला आणि बाहेर घेऊन या. परंतु हनुमानजी म्हणतात की मला माफ करा, मी या आतमध्ये जे काही प्रकार चालले तिथे माझ्यासारख्या व्यक्तींना जाणं योग्य नाही आहे. मी मागे एकदा जाऊन बघितलं होतं, परंतु मला इतका संकोच निर्माण झाला माझ्या मनामध्ये, कारण जे काही प्रकार चालले होते तिथे ते प्रकार माझ्या दृष्टीने अत्यंत अयोग्य होते आणि मी तसाच त्या राजवाड्याच्या बाहेर आलेलो आहे. त्यामुळे मला तिथे आतमध्ये जायला सांगू नका. तेव्हा मग जांबवनजी एका सैनिकाला पाठवतात आणि सांगतात की त्यांना जाऊन सांगा आणि त्यांना बाहेर यायला सांगा आणि त्यांना सांगा की लक्ष्मणजी आलेत. लक्ष्मणजी खूप क्रोधामध्ये आहेत आणि त्यांचा राग शांत तेव्हाच होईल जेव्हा तुम्ही येऊन त्यांना भेटाल. असा निरोप जातो. आतमध्ये सुग्रीव दोन्ही राण्यांबरोबर बसलेले आहेत आणि जेव्हा हे सैनिक त्यांना जाऊन सांगतात की लक्ष्मणजी आलेले आहेत, हा जो आवाज झाला तो लक्ष्मणजीच्या क्रोधातून निघालेला ध्वनी होता, त्यांच्या धनुष्यातून निघालेला ध्वनी होता आणि अत्यंत बिकट परिस्थिती आहे आणि लवकरात लवकर तुम्ही महाराज चलावं अशी त्यांना विनंती करतायत सुग्रीवला. पण सुग्रीवाची जी धुंदी होती, जी काही शुद्ध हरपली होती, ती आता थोडक्यात सुग्रीव आता शुद्धीवर आलेले आहेत आणि त्यांच्या लक्षात आलं की निश्चितपणे काहीतरी गडबड होणार आहे आणि आत्ता आपण जाऊन माफी मागणं हे योग्य आहे. तेव्हा सुग्रीव असा विचारच करत असतात, परंतु त्यांच्या लक्षात येतं जर मी बाहेर गेलो तर कदाचित अजून लक्ष्मणजींचा राग उफाळून येऊ शकतो. मग काय करायचं? तर त्यांनी विचार केला की आपण काय करायला पाहिजे. तेव्हा त्यांनी त्यांच्या राणीला विनंती केली की तुम्ही जाऊन हनुमानजींना पहिल्यांदा समजून सांगा, त्यांचा आदरातिथ्य करा, त्यांना काही हवंय का नकोय का बघा आणि त्यानंतर जर हनुमानजीचा राग थोडा जरी शांत झाला तर मग मी येतो. अशा प्रकारे त्यांनी त्यांच्या राणींना विनंती केली आणि मग ती राणी बाहेर येते आणि राणी बाहेर आल्यानंतर ती पहिल्यांदा हनुमानजीला नमस्कार करते आणि नमस्कार करून त्यांच्या रागाचं कारण विचारते. हनुमानजी सांगतात पूर्ण रागाचं कारण. तेव्हा ती राणी त्यांना शांत व्हायला सांगतात, परंतु लक्ष्मणजी हा भाव लगेच ओळखतात. ते म्हणतात मला माहिती आहे तुम्ही कशासाठी आलात इथे, तुमचा उद्देश काय आहे, परंतु मला तुमच्याशी बोलण्यामध्ये किंवा या गोष्टींचं सांगण्याने मला कुठल्याही प्रकारचा माझा राग शांत होणार नाही. कृपया तुम्ही जा आणि सुग्रीवाला घेऊन या. आणि या सर्व गोष्टी अनेक तिथे पण त्यांचा संवाद खूप सुंदर आहे. परंतु लक्ष्मणजी त्यांना सांगतात की तुम्हाला सुग्रीवशीच बोलायचं आहे आणि अत्यंत महत्त्वाचं कारण असल्यामुळेच मी एवढा क्रोधित आहे, त्यामुळे तुम्ही जा आणि त्यांना घेऊन या. आणि असं म्हणल्यानंतर ती राणी आतमध्ये जाते आणि सुग्रीवला सांगते की तुम्ही आल्याशिवाय त्यांचा काही राग शांत होणार नाही, तर तुम्ही चला आणि जे व्हायचं ते होईल, आपण बघूयात, तुम्ही या, त्यांची माफी मागा. आणि मला नाही वाटत, कारण ते अशा कुळातनं येतात, असे महान क्षत्रिय आहेत की क्षत्रियाचं कर्तव्य आहे की जर समोरचा शरणागत झाला तर त्याला माफ करणं. हे तर या रघुनंदनांची या रघुवंशाची परंपरा आहे, त्यामुळे तुम्ही घाबरण्याचं कारण नाही, तुम्ही चलावं अशी विनंती करतात. आणि मग सुग्रीव भीत का होईना पण बाहेर येतात आणि जेव्हा लक्ष्मणजीच्या समोर जातात तेव्हा पहिल्यांदा तर ते प्रणाम करतात, दंडवत घालतात आणि मग पहिल्यांदा माफी मागून ते म्हणतात की तुमचा राग योग्य आहे, मला खरंच मी विसरलो होतो, परंतु हे पण मी तुम्हाला सांगतो की मी जरी विसरलो असेल तरी मी याची योजना आधीच तयार करून ठेवली होती. मी माझ्या सर्व वानरांना एकत्र येण्यासाठी आधीच सूचना दिलेल्या आहेत आणि मला खात्री आहे की ही सर्व वानरं आता या किष्किंधा नगरीकडे येण्यासाठी सज्ज असतील, किंबहुना ही सर्व आता पोहोचली पण असतील किंवा पोहोचत असतील. त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा, मी जरी विसरलो असलो तरी पण आत्ताच्या आत्ता आपण प्रभू श्रीरामचंद्रांकडे जाऊ, त्यांना मी माझ्या पूर्ण योजना सांगतो, त्यामुळे तुम्ही काळजी करू नका.
असं आश्वासन देतात, असा विश्वास देतात. आणि हळूहळू हे जेव्हा लक्ष्मणजीला कळतं तेव्हा लक्ष्मणजीचा राग थोडा शांत होतो आणि लक्ष्मण म्हणतात की चला आता माझ्याबरोबर आपण हे सर्व गोष्टी प्रभू श्री रामचंद्रांना वर्णन करणं अत्यंत आवश्यक आहे. असं म्हणून सगळे मंत्री, सुग्रीव, लक्ष्मण हे सर्व प्रभू श्री रामचंद्रांकडे जातात आणि त्यांना सांगतात की तुम्ही काही काळ म्हणजे ते जेव्हा जाऊन भेटतात तेव्हा त्यांना पण थोडासा क्रोध आलेला असतो, परंतु तेव्हा त्यांच्या लक्षात आलेलं की या सर्व योजना पूर्ण तयार झालेल्या आहेत किंवा या योजनेसाठी जो काही संदेश पाठवायचा होता तो सुग्रीवाने आधीच पाठवलेला आहे याची खात्री पटल्यानंतर सर्वांचा तिथे राग शांत होतो. आणि मग राम त्यांना म्हणतात की आता सर्व सैनिकांना, सर्व तुमचे जे सेनापती आहे त्यांना सर्वांना एकत्रित करा आणि आपण पुढची योजना आखायला पाहिजे. अशा प्रकारे या पुढच्या योजनेला प्रारंभ होतो. आणि मग इकडे असं सांगतात की जवळपास एका आरतीमध्ये येतं, आपल्याला जर आरती आठवत असेल तर एका जेव्हा श्रीरामांची आरती म्हणतात की 18 पाद्य वानर करती भूभकार, म्हणजे एवढे वानर होते. 18 पाद्य वानर म्हणजे 18 इंटू 10 म्हणजे 10 गुणिले 18 एवढ्या वेळेस, 10 गुणिले 10 गुणिले 10 गुणिले 10 असे 18 वेळेस, म्हणजे साधारणतः तो आकडा बघितला तर तो करोडोमध्ये आकडा जातो. तर एवढ्या प्रकारचे, एवढ्या संख्येने वानर तिथे जमा होत आहेत असं जेव्हा चित्र राम आणि लक्ष्मणला दिसतं तेव्हा ते प्रसन्न होतात. ते म्हणतात याचा अर्थ इथे सर्व नियोजन झालेलं आहे आणि आता यांच्या तुकड्या पाडाव्या. यांच्या तुकड्या पाडून सर्व दिशेंना एक एक सेनापती विभागून सर्व दिशेंना पाठवा आणि सीतेचा शोध घेण्यासाठी राम तिथे सूचना करतात. आणि जेव्हा या सूचना चालू असतात तेव्हा पूर्वेकडे, पश्चिमेकडे, सर्व उत्तरेकडे, सर्व दिशेला अनेक वानर, त्यांचे सेनापती त्यांच्याबरोबर टीम बनवतात आणि त्यांना सगळीकडे पाठवतात. आणि शक्यता त्यांना जास्त याच्यासाठी दक्षिणेची असते, कारण दक्षिणेकडे आपण पाहिलेलं आहे की दक्षिणेकडे अनेक जणांनी सांगितलं, जसं कबंध सांगतो, जसं सुग्रीव सांगतात की जेव्हा सीते मातेचं अपहरण झालं तेव्हा रावण त्यांना याच दिशेने घेऊन गेलेला आहे. तर त्यामुळे थोडा जास्त आपल्याला अशी एक योजना बनवावी लागेल आणि ती दक्षिणेच्या दिशेने पाठवावी लागेल. मग त्यामध्ये ते विनंती करतात अंगद, त्यानंतर जांबुवन आणि त्यानंतर हनुमानजी आणि इतर महान नील वगैरे असे महान योद्धे, महान सेनापती यांची निवड होते आणि त्यांना सांगण्यात येतं की तुम्ही दक्षिण दिशेला जा आणि या दक्षिण दिशेला जाऊन तुम्ही सीतामातेचा शोध घ्या. असं जेव्हा सांगण्यात येतं तेव्हा जांबुवन, हनुमानजी, नील, अंगद हे सर्व लोक तिथून निघायला तयार होतात. निघण्यापूर्वी प्रभू श्री रामचंद्र एक अंगठी, ही अंगठी हनुमानजींना देतात. म्हणजे आपण थोडक्यात विचार करू शकतो की जर आपण या सर्व गोष्टींच्या घडामोडींचा विचार केला तर एक अंगठी श्रीरामांकडे आहे, तर ती कशी आली, कुठून आली, हा पण एक प्रश्न निर्माण होऊ शकतो. आणि दुसरं म्हणजे ते हनुमानजींनाच का देतात, हा पण एक प्रश्न निर्माण होऊ शकतो, कारण अनेक सेनापती होते, ते कोणाला पण देऊ शकले असते. तर याचा या दोन्ही गोष्टींचा आपल्याला उलगडा झाला पाहिजे. पहिले म्हणजे प्रभू श्री रामचंद्र जी अंगठी देतात, तर ती जेव्हा अंगठी सुपूर्द करतात हनुमानजीकडे तेव्हा हनुमानजी बघतात, तर ती हनुमानजी बघतात की अंगठी इतकी सुंदर आहे आणि प्रभू श्री रामचंद्र आपल्या एका अशा याच्यातनं काढून देत आहेत की त्यांच्या लक्षात येतं की अनेक दिवसापासून यांनी ही अंगठी सुरक्षित ठेवलेली आहे. पहिले तर हा त्यांच्या लक्षात येतं आणि ती अंगठी इतकी सुंदर आहे की आतमध्ये त्याच्यावरती राम अशी 2 अक्षरे लिहिलेली आहेत, असं हनुमानजी पाहतात. आणि त्यांना खूप आनंद होतो की ही अंगठी आपल्याला मिळाली आहे किंवा आपल्याला हे कार्य किंवा ही जी मोठी कार्य आहे ती आपल्याला करण्यासाठी निवड झालेली, याचा आनंद हनुमानजींना खूप होतो. परंतु हनुमानजी विचार करतात की ही अंगठी प्रभू श्रीरामचंद्रांकडे आली कशी असेल, कारण प्रभू श्रीरामचंद्राकडे काहीच नव्हतं, जेव्हा आले तेव्हा त्यांच्या हातात काहीच नव्हतं, मग ही अंगठी कशी आली. तर ह्याचं वर्णन कुठे नाही आहे, परंतु जेव्हा आपण विचार करतो तेव्हा जेव्हा आपल्याला लक्षात येईल तेव्हा या गोष्टीचा उलगडा होऊ शकतो.
तर याचं थोडक्यात पार्श्वभूमी अशी आहे की आपल्याला आठवत असेल की जेव्हा वनवास झाला, तेव्हा वनवास झाल्यानंतर दशरथ महाराजांनी त्यांना सीतेला सांगितलं की दागिने अलंकार हे न्यायला बंदी आहे, ती केवळ रामासाठी आहे, परंतु तुला न्यायला काही हरकत नाही असं सीतेला सांगितलं. परंतु सीता माता पण म्हणते की मला काही गरज नाही कुठल्याही गोष्टीची. तेव्हा दशरथ महाराज ती अंगठी जी आहे ती तिला बरोबर घेण्यासाठी सांगतात. काहीतरी आपल्याबरोबर असावं अशा उद्देशाने दशरथ महाराजांनी ती अंगठी सीताला दिली. ती सीता अंगठी जेव्हा घालून निघाल्या, तेव्हा जेव्हा हे चित्रकूट पार करून गेले आणि जेव्हा चित्रकूट पार केल्यानंतर जेव्हा एका केवटाची भेट झाली, ज्या केवटाने या तिघांनाही त्या गंगेच्या तीराच्या पलीकडे नेऊन सोडलं. त्या गंगेच्या तीराच्या पलीकडे नेऊन सोडल्यानंतर जेव्हा प्रभू श्री रामचंद्र त्या केवटाला काहीतरी, आता त्यांच्याकडे ते पैसे नाही आहेत, मग काय द्यायचं, तेव्हा फक्त ते सीते मातेकडे बघतात आणि सीतेकडे बघितल्यावरती सीता लक्षात येतं त्यांच्या की प्रभू श्रीरामचंद्रांना काय हवंय आणि त्यांच्या हातात ती जी अंगठी असते ती अंगठी काढून ते रामाला देतात आणि राम ती अंगठी काढून त्या केवटाला देतो. जेव्हा केवट ती अंगठी पाहतो तेव्हा तो त्या अंगठीचा सन्मान करतो, परंतु ती अंगठी परत देतो आणि मग श्रीरामांना म्हणतो की तुमचा आणि माझा व्यवसाय एकच आहे. मी या किनाऱ्यावरनं त्या किनाऱ्यावरनं लोकांना सोडतो, परंतु तुम्ही या भवसागरापासून त्या भवसागरामध्ये तुम्ही पार करून नेता. त्यामुळे आपण व्यवसायाने एकच आहोत. त्यामुळे एका व्यावसायिकाने दुसऱ्या व्यावसायिकाकडनं काही घ्यायचं नसतं, हा नियम आहे. आणि अशामुळे मी तुमच्याकडनं कुठल्याही प्रकारचं धन किंवा कुठल्याही प्रकारची वस्तू घेऊ इच्छित नाही. आणि तेव्हा ती अंगठी परत तो केवट प्रभू श्री रामचंद्रांना देतो. आणि जेव्हा राम ती अंगठी घेतात तेव्हा राम ती अंगठी स्वतःच्याच बोटात घालतात, कारण त्यांना माहिती असतं पुढे काय होणार आहे किंवा काय करायचंय. आणि ती अंगठी प्रभू श्री रामचंद्र स्वतःकडेच ठेवतात जोपर्यंत या घटनेपर्यंत किंवा या गोष्टीपर्यंत येत नाही, तोपर्यंत ती अंगठी प्रभू श्री रामचंद्र स्वतःकडेच अत्यंत काळजीपूर्वक आणि जपून ठेवलेली असते. आणि जेव्हा या प्रसंगापर्यंत येतं तेव्हा प्रभू श्री रामचंद्र ती आपली अंगठी काढून हनुमानजीला देतात. आता हनुमानजी ती अंगठी घेतात खरी, पण हनुमानजी विचार करतात ही अंगठी मी ठेवू कुठे, माझ्याकडे तर काहीच नाहीये ठेवण्यासाठी. आणि मला म्हणजे ती अंगठी आपण कशी घालणार. प्रभू श्री रामचंद्रांची आणि सीता मातेंच्या दोघांच्या या त्यांच्या एक भाव जडलेला आहे त्या अंगठीमध्ये आणि त्यांची ती पर्सनल बाब आहे, त्यामुळे ती आपण घालणार कुठे किंवा आपल्या बोटात कशी घालावी, मग ती ठेवावी कुठे असा विचार करत असतात. शेवटी त्यांना अत्यंत सुंदर अशी कल्पना सुचते आणि ती अंगठी हनुमानजी स्वतःच्या तोंडामध्ये ठेवतात. ते म्हणतात रामाचं जे नाव आहे, कारण त्याच्यावरती रामाचं नाव कोरलेलं आहे, आणि रामाचं नाव जर मी माझ्या मुखात ठेवलं त्याचा गोडवा आणि त्याचा जो रस आहे तो मला अजून मिळेल. कारण हनुमानजी तर तो रस पितच होते, परंतु अधिक त्यांना रस कसा प्राप्त होईल याची कल्पना सुचली आणि त्यांनी ती अंगठी जी आहे ती स्वतःच्या मुखामध्ये ठेवली. आणि असं म्हणतात की ज्या क्षणी ती अंगठी मुखामध्ये ठेवली त्या क्षणी हनुमानजीचं तेज इतकं तेज वाढलं की हनुमानजींना आपल्या त्या हनुमान चालिसामध्ये राम तुलसी सांगतात की एवढं तेज वाढलं. आणि यांचं तेज कशामुळे वाढलं तर ते तिथे सांगतात की या अंगठी किंवा राम नावाचा स्वतःच्या मुखामध्ये धारण केल्यामुळे त्याचं तेज हनुमानजींचं वाढलं. तर अशा प्रकारे ती घटना आहे. तर ती घटना म्हणजे थोडक्यात ती जी अंगठी आहे ती प्रभू श्री रामचंद्र ही हनुमानजींना देतात, कारण त्यांना माहिती आहे की या सर्व गोष्टींची सिद्धता केवळ आणि केवळ हनुमानजीच करू शकतात. ही यांना प्रभू श्री रामचंद्रांना खात्री होती आणि मग त्यांनी अशा प्रकारे
त्या अंगठी दिली आणि मग सर्वजण जे आहेत ती पुढच्या शोधकार्यासाठी आपापल्या मार्गाने निघून गेले. म्हणजे कोणी पूर्वेकडे गेलं, कोणी पश्चिमेकडे गेलं, कोणी उत्तरेकडे गेलं आणि ही जी हनुमानजी, अंगद हे सर्व लोक मात्र दक्षिणेकडे रवाना झाले. आणि निघताना सुग्रीवांनी सांगितलं होतं प्रत्येकाला की आपल्याकडे केवळ 30 दिवसांचा कालावधी आहे. या 30 दिवसांच्या कालावधीमध्ये तुम्हाला माता सीतेचा शोध घ्यायचा आहे आणि तिला कुठल्याही परिस्थितीत आपल्याला शोधून त्याचा पूर्ण जो काही कुठे आहे काय नाही याची पूर्ण विस्तृतपणे माहिती आपल्याला रामांना द्यायची आहे असा सुग्रीव आदेश देतात. आणि सुग्रीव आदेश देतानाही सांगतात जर कोणी अपयशी किंवा कोणी अशी बातमी किंवा अपयश घेऊन आलं, जर यश त्यांना मिळालं नाही तर त्यांनी मृत्यूसाठी तयार राहिलं पाहिजे. कारण असा मनुष्य म्हणजे कुठल्या ना कुठल्या प्रकाराने म्हणजे कुठल्या दिशेने का होईना पण आपल्याला 30 दिवसानंतर अशी बातमी आली पाहिजे की कोणाला ना कोणाला सीता मातेचा शोध लागला आहे. त्यांचा विस्तृतपणे पूर्णपणे माहिती घेऊन यायची आहे. आणि जर असं कोणीच या गोष्टीमध्ये अपयश त्यांना यश नाही आलं तर त्यांना मृत्यूला सामोरं जावं लागेल असा थोडक्यात राजाचा आदेश होता, त्यांचा राजाचा आदेश होता. आणि अशा प्रकारे सर्व लोक आपापल्या दिशेला निघून गेले. आणि जेव्हा अंगद, हनुमानजी, जांबुवंत, नील अशी मंडळी दक्षिणेला निघाली तेव्हा त्यांनी प्रत्येकजण आपापल्या परीने प्रयत्न करत होता, सगळीकडे शोधाशोध करत होता. अनेक गुहा, अनेक प्रकारचे कुठे काही लागलं तर तिथे जाऊन ते शोध घेत होते. आणि अशा प्रकारे शोध घेत ही मंडळी पुढे चालली होती. तर जेव्हा स्क्रीन दिसते माझ्या सर्वांना, पुढे जात नाहीये स्क्रीन. ठीक आहे, हरकत नाही, ती माहित नाही काय झालंय. तर जेव्हा ही मंडळी पुढे जाते अनेक दऱ्या खोऱ्या, अनेक पर्वत जंगल पार करून जात आहेत. पुढे जात असताना अनेक प्रकारचे हाल अपेष्टा होत आहेत. कुठे खायला मिळत नाही आहे, कुठे पाणी नाही आहे, अनेक प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावं लागतंय. परंतु काही केल्या त्यांना सीतामातेचा शोध लागत नाही आहे. खूप थकलेले आहेत सगळे लोक. कुठल्याही प्रकारचं कुठूनही काही बातमी मिळत नाही आहे. कुठूनही असं काही अशी काही असे काही बातमी मिळत नाही जेणेकरून त्यांना लक्षात येईल की सीतामाता या दिशेने गेल्यात, या भागात असतील. कुठल्याही प्रकारचा थोडक्यात क्लू मिळत नाही आहे आणि सर्वजण खूप परेशान झालेले आहेत. अशा परेशानी किंवा अशा अवस्थेमध्ये असताना खूप भूक लागलेली आहे, अनेक दिवस झाले पाणी प्यायला मिळालेलं नाही आहे. अशा एका ठिकाणी जातात जो भाग अत्यंत तो कठीण भाग आहे, ज्या ठिकाणी त्यांना खायला फळं, प्यायला पाणी अशा कुठल्याही गोष्टी मिळत नाही आहेत. आणि तेव्हा त्यांना पुढे एक छोटीशी गुहा दिसते. आणि ती जेव्हा गुहा दिसते तेव्हा ते विचार करतात की ह्या गुहेमध्ये काही ना काही असेल, तेव्हा आपण या गुहेमध्ये जावं आणि बघावं तरी काय आहे. तर अशा प्रकारे ते जेव्हा सर्व लोक त्या गुहेमध्ये डोकावून बघतात तेव्हा इतका अंधार आहे त्या गुहेमध्ये की कोणालाही त्या गुहेमध्ये काहीच दिसत नाही आहे. मग काय करायचं, कोण पुढे जाणार? तर कोणी म्हणतं अंगद तुम्ही सरसेनापती आहात, आमचे सेनापती तुम्ही आहात, तर तुम्ही पुढे चला, आम्ही तुमच्या मागे. अंगद पुढे मध्ये डोकावून बघतात परंतु अंधार इतका आहे की त्यांना काही दृष्टीस पडत नाही आहे. मग शेवटी सर्वजण हनुमानजींना विनंती करतात की हनुमानजी तुम्हीच या गुहेमध्ये जाऊ शकता किंवा आम्हाला घेऊन जाऊ शकता. तेव्हा हनुमानजी आतमध्ये पाहतात आणि हनुमानजी म्हणतात ठीक आहे, तुम्ही एक काम करा, माझी जी शेपटी आहे त्याला सर्वांनी पकडा आणि माझ्या मागे या. असं करत हनुमानजी पुढे चाललेत. सर्व बाकीची सेना
त्यांची शेपटी पकडून त्यांच्या मागे मागे चाललेत. असा अशा गुहेमध्ये ते प्रवेश करतायत. तिथे इतका अंधार आहे, इतकं काळकुट्ट अंधार आहे की अक्षरशः काहीच दिसत नाही आतमधलं. कुठल्या मार्गाने चाललेत, कुठे चाललेत, काय करणार आहेत. आणि अनेकांना प्रश्न पडतायत की खरं तर आपण या गुहेमध्ये मेलो तरी चालेल का? कारण आपण आता जवळपास हे 30 दिवसचा जो अवधी होता दिलेला तो संपत आलेला आहे. अजूनही आपल्याला सीतामातेचा शोध काहीही कुठल्याही प्रकारचा आपल्याला बातमी मिळालेली नाही आहे. आणि निश्चितपणे आपण जर परत गेलो तर सुग्रीव आपल्याला काही सोडणार नाही आणि त्याच्या हातून मरण्यापेक्षा आपण इथेच मरण पत्करावं किंवा अनेक लोक असा विचार करतायत की आपण इथेच आत्महत्या करावी आणि पुढे न गेलेलंच बरं. अशा प्रकारे त्यांचं चर्चा चालू आहे आणि ते अशा एका या गुहेमध्ये प्रवेश करतात. तर ती गुहा म्हणजे अत्यंत गूढ असं त्या गुहेचं वर्णन करण्यात आलेलं आहे. तर जेव्हा त्या गुहेमध्ये जातात तेव्हा आतमध्ये गेल्यानंतर, खूप आतमध्ये गेल्यानंतर त्यांना एक सुंदर प्रकाश दिसतो. त्या सुंदर प्रकाशामध्ये अनेक प्रकारचे सुंदर सुंदर बागा, सुंदर सुंदर कारंज्य आणि अनेक प्रकारचे फळ, फूल असं सजवलेलं त्यांना अनेक गोष्टी दिसतात. खरं तर ही जी वानर होती ती अनेक दिवसांपासून उपाशी होती. त्यांना खायला काही मिळालं नव्हतं. सुंदर पाण्याच्या तिथे ओढे दिसत आहेत आणि त्यांना राहवत नाही आहे की परंतु हनुमानजी म्हणतात की कुठली ना कुठली इथे मायाशक्ती असू शकते. जर आपण याचा स्वीकार केला, म्हणजे थोडक्यात पाणी पिलं किंवा ते फळ खाल्लं तर आपल्याला काही ना काही बाधा होऊ शकते. त्यामुळे आपण सावध राहिलेलं बरं आणि थोडं थांबा, थोडा धीर धरा. आपण पहिले शोध घेऊ हा प्रकार काय आहे. एवढं आतमध्ये येताना एवढा अंधार होता, आतमध्ये आलो तर एवढा प्रकाश आहे. सुंदर सुंदर बागा, फळांच्या, फुलांच्या, सुंदर पाण्याचे तलाव आहेत. हा काय प्रकार आहे ते पहिले जाणून घेऊयात आणि मग याचा आपण स्वीकार करावा, अशी हनुमानजी सगळ्यांना सल्ला देतात. आणि पाहतात की थोडासा दूर अंतरावरती एक तपस्विनी स्त्री त्यांच्या नजरेस पडते आणि ती जी तपस्विनी स्त्री आहे ती तिला बघतात आणि पहिलं तर हनुमानजी पुढे जातात, त्यांना प्रणाम करतात आणि ती स्त्री ध्यानमग्न होती आणि जेव्हा ध्यानातनं तेव्हा प्रणाम केला, जेव्हा बोलण्याचा प्रयत्न केला तेव्हा ती ध्यानातनं बाहेर आली आणि मग परिचय दिला हनुमानजींनी की मी पवनपुत्र हनुमान आहे आणि मी आणि आमची सर्व मंडळी हे माता सीतेच्या शोधामध्ये जात आहोत. आणि पूर्ण कहाणी सांगतात त्या तपस्विनीला. तिचं नाव असतं स्वयंप्रभा आणि ती स्वयंप्रभा ह्या सर्व गोष्टी ऐकून घेते आणि तिलाही आनंद होतो की अशा प्रकारच्या या सर्व तुम्ही जे कार्य करताय प्रभू श्री रामचंद्रांसाठी ते अत्यंत प्रशंसनीय कार्य आहे आणि मला खूप आनंद झाला आहे. आणि ती त्यांना सांगते की मला असं दिसतंय की तुम्ही अनेक दिवसापासून उपाशी आहात, तुमच्या पोटात अन्नाचा कण नाही आहे, तुम्ही पाणी पण पिलेलं नाही आहे. तर त्यामुळे मी पहिल्यांदा तुम्हाला सांगते की तुम्ही या सर्वांचा उपभोग घ्या. तिथे फळं ठेवलेली आहेत, पाणी ठेवलेलं आहे. तर सर्व जे वानर आहेत, सर्व जे सैनिक आहेत ते तिथे तुटून पडतात आणि यथेच्छ त्या फळांचा, तिथल्या पाण्याचा, तिथल्या सर्व गोष्टींचा यथेच्छ स्वीकार करतात, भोग घेतात, उपभोग घेतात, मनसोक्त खातात, पितात तिथे आणि नंतर हे सर्व त्यांचं तृप्त झाल्यानंतर मग हनुमानजी त्या स्वयंप्रभा जी आहे तिला विनंती करतात की तुम्ही तुमच्याबद्दल माहिती द्यावी. तुम्ही कोण आहात, तुम्ही इथे कशा काय आला आहात आणि तुम्ही काय आमची मदत करू शकता. तेव्हा स्वयंप्रभा सांगते की मी मेरू पर्वताची कन्या आहे आणि मी इथे तप करण्यासाठी आलेली आहे. तर तेव्हा हनुमानजी तिला विनंती करतात की तुम्ही आमच्यासाठी खूप केलं आहे, आम्ही काय तुम्हाला देऊ शकतो. तर त्यावेळेस ती तपस्विनी स्त्री म्हणते की मी तपस्या करण्यासाठी इथं बसलेली, त्यामुळे मला कुठल्याही गोष्टीची अपेक्षा नाही आहे, मला कुठलीही गोष्ट नको आहे. केवळ तुम्ही इथून आता सुरक्षित बाहेर जा, कारण इथं आलेला मनुष्य परत कधीही जिवंत परत गेलेला नाही आहे. परंतु तुम्ही एक प्रामाणिक भक्त आहात. भगवान श्री रामचंद्रांच्या एका अशा कार्यामध्ये तुम्ही मदत करताय जे कार्य
तुम्ही पार कराल अशी मला खात्री आहे, असा मी तुम्हाला आशीर्वाद देते. असं म्हणून स्वयंप्रभा म्हणते की इथून बाहेर जाणं कठीण आहे, परंतु माझ्या तपोबलावरती मी तुम्हाला बाहेर काढून निघून देऊ शकते. त्यामुळे तुम्ही सर्वजण आता डोळे मिटा. कोणीही डोळे उघडायचे नाही. जो कोणी डोळे उघडेल तो त्याचा मृत्यू निश्चितपणे समजून घ्या. त्यामुळे मी जोपर्यंत डोळे उघडायला सांगत नाही तोपर्यंत कोणीही डोळे उघडायचे नाहीत. आणि असं म्हणून स्वयंप्रभा त्यांना डोळे मिटायला लावते आणि काही क्षणातच या सर्वांना जाणीव होते की आपण कुठेतरी फेकल्या गेलेलो आहोत किंवा जातोय. आणि काही क्षणात स्वयंप्रभा घोषणा करते की तुम्ही आता डोळे उघडू शकता आणि तुम्ही या गुहेच्या बाहेर आला आहात. आणि जेव्हा ते बाहेर येतात गुहेच्या, तेव्हा काही जण तर काही जणांना तर खूप आनंद होतो की त्यांना काही जणांना वाटतं की आपण फार मोठ्या संकटात होतो, त्याच्या बाहेर पडलेलो आहोत. त्यानंतर त्यांना असं लक्षात येतं की स्वयंप्रभा नावाची तेजस्विनी जी स्त्री आहे ती काही ना काही मदत करेल. मग हनुमानजी विचारतात की आम्हाला एवढंच सांगा की जो रावण आहे त्यांनी सीता मातेला पळवून नेलेला आहे, तर कुठल्या दिशेने आम्ही गेलं पाहिजे किंवा कुठे सीता आहे हे सांगू शकाल का? तर तेव्हा ती सांगते स्वयंप्रभा की या दक्षिण दिशेने जा, तर तुमचं कार्य सिद्धीस जाईल, असं ती सांगते आणि तिथून ती अदृश्य होते. आणि मग चर्चा करत करत हे जातात, कारण यांना पूर्ण अशी कुठल्या दिशेनं नेमकं कुठे आहे याचा मात्र सुगावा लागला नाही. आणि परत थोडेसे निराश होऊनच ते पुढच्या दिशेला निघालेले आहेत. आणि जेव्हा पुढे चालत चालत जेव्हा जातात तेव्हा एका पर्वताच्या खाली परत थकतात आणि एका पर्वताच्या खाली बसतात. आणि जेव्हा पर्वताच्या खाली बसतात तेव्हा परत ते चर्चा करतात की आता काय करायचं पुढे, कसं करणार आपण पुढे, कसं काय आपण सीतामातेला शोधू. याच कार्यात ते असतात. तेव्हा हनुमानजी जांबुवन सगळी चर्चा करत असताना तिथे वरती एक पक्षी असतो, त्याचं नाव आहे संपाती. आणि हा पक्षी जिथे बसलेला आहे त्या पर्वताच्या खाली, जो पर्वताच्या वरती तो पक्षी बसलेला आहे आणि यांचं सगळं संभाषण किंवा यांची चर्चा जी चालू आहे ती तो पक्षी ऐकतोय. आणि त्याच्या मनात विचार आलेला आहे की एवढे माकडं आलेले आहेत, एवढे वानर इथे आलेले आहेत, तर यांना सर्वांना मी आता खाऊन टाकेन. आणि मला हे थोडे जवळ आले की यांना मला खायला, म्हणजे मला बरेच दिवस झाले मी उपाशी आहे आणि मला देवाच्या कृपाने हे माझ्या इथपर्यंत आलेत. सहजच मला अन्न इथपर्यंत माझ्या मुखापर्यंत आणायला भेटलेलं आहे. त्यामुळे ते विचार करतोय संपाती. आणि ते मग सगळे जे लोक आहेत ते खाली बसलेले आहेत आणि ते चर्चा करतायत की पुढे काय करायचं, कसं करायचं. कोणी म्हणतंय, कोणी ही आयडिया देते, कोणी ती आयडिया देते. कोणी इतके निराश झालेले आहेत की कोणी म्हणतात की आता आपण परत जाऊ शकत नाही, आपण इथेच आत्महत्या करू. अंगद तर म्हणतोय की मी आता उपोषणाला बसतोय, माझं जे शरीर आहे ते मी इथंच त्याग करणार आहे, कारण पुढे माझ्यामध्ये तेवढी तेवढी इच्छा नाही आहे की मी परत जावं आणि सुग्रीवाने मला मारावं. तर अशा प्रकारचा मी अपमान सहन करू शकत नाही, असं म्हणून प्रत्येक जण आपापलं मत मांडतायत. परंतु हनुमानजी तिथे शांत बसलेले आहेत. हनुमानजी आणि जांबवन दोघंही सर्वांना समजून सांगण्याचा प्रयत्न करतायत की तुम्ही निराश होऊ नका. आज ना उद्या आपल्याला निश्चित यश येईल. सीतामातेचा कुठल्या ना कुठल्या प्रकारे शोध लागेल. आणि मग चर्चा करताना एक जण म्हणतो की हा सर्व दोष जो आहे तो कैकेयीचा दोष आहे. जर कैकेयीने श्रीरामांना वनवासात पाठवलंच नसतं तर श्रीरामांना वनवास झाला नसता, सीतामाता आल्याच नसत्या, सीतामातेचं अपहरण झालंच नसतं. आणि सीताचं अपहरण झालं नसतं तर बिचारा तो जटायू जो आहे तो जटायू मृत्युमुखी पडला नसता, त्याला आपलं जीवनदान द्यावं लागलं नसतं. एवढं मोठं कार्य त्याच्या हातनं घडलं खरं, परंतु आज तो बिचारा जिवंत असला असता. अशा प्रकारची चर्चा चालू असताना ही सर्व गोष्ट हा जो संपाती आहे तो ऐकतोय. आणि ज्या वेळेस त्याने जटायूचं नाव ऐकलं तेव्हा त्याच्या डोळ्यातनं अश्रू यायला सुरू झाले, कारण त्याच्या लक्षात आलं की जटायू ह्या लोकांच्या म्हणण्याप्रमाणे आपला जटायू जो भाऊ आहे, त्याचा लहान भाऊ होता, तर तो जटायू मृत्युमुखी पडला आहे, असं एकंदरीत यांच्या
चर्चेवरनं लक्षात येतंय. मग तो सर्वांना विनंती करतो की मी वरती आहे. मग सगळे वरती पाहतात आणि मग त्या संपातीला म्हणतात की तुम्ही कोण आहात? तर तो म्हणतो मी तुम्हाला सगळं सांगतो, परंतु मला खाली घ्या आधी. आणि त्या पर्वताहून सर्वजण त्याला खाली ओढतात. खाली घेऊन आल्यानंतर तो संपाती त्याची कथा सांगतो. तो सांगतो की मी आणि जटायू भाऊ आहोत आणि माझी अशी अवस्था झाली आहे की मला माझे पंख हे जळून गेलेले आहेत आणि मी आणि जटायू दोघंही या सूर्यावरती आक्रमण एकदा केलं होतं आणि जेव्हा सूर्यावरती आक्रमण करताना आम्ही जेव्हा सूर्याच्या जवळ पोहोचलो तेव्हा सूर्याचा सूर्याची आग किंवा त्याचं तेज इतकं होतं की जटायू तिथे चक्कर येऊन पडला आणि माझे मात्र जे पंख आहेत ते जळून गेले. त्यामुळे मी उठू शकलो नाही. तो आजपर्यंत मी इथं असाच पडलेलो आहे. माझा फक्त जो मुलगा आहे तो कधी कधी मला खायला आणून देतो. त्याच्यावरतीच माझं हे जीवन चालू आहे. परंतु मला एका ऋषीने सांगितलं होतं की जेव्हा अशी लोक चर्चा करताना दिसतील किंवा तुझ्या कानामध्ये पडेल की रामाच्या सीतेचं अपहरण झालेलं आहे, राम सीतेला शोधतायत आणि जेव्हा ही वानर सगळी सुग्रीवांची जी सगळी सेना आहे ती जांबुवंत हनुमान हे सर्व जेव्हा या दिशेला येतील आणि जेव्हा तू ही चर्चा ऐकशील तेव्हा हळूहळू तुझ्यामध्ये पंखाची निर्मिती व्हायला सुरू होईल, असा एक ऋषी मला भविष्यवाणी केली होती. आणि या चर्चेवरनं मला असं लक्षात येते की ही चर्चा जी त्यांनी सांगितली होती ती खरी ठरतीये आणि हळूहळू मला पंख येतील ही पण मला आता खात्री आहे. मग हे सर्वजण त्याला विचारतात की ते सर्व ठीक आहे, तर तुम्ही बघितलं होतं का सीतेला पळवून नेताना? तर तो सांगतो की हो, माझ्या मुलाने मात्र बघितलं होतं आणि माझा मुलगा मला म्हणाला होता की जो रावण आहे तो सीतेला पळवून नेताना मी पाहिलेला आहे, एक स्त्रीला पळवून नेताना पाहिलेला आहे. आणि आता तुमच्या चर्चेवरनं लक्षात येते की ती स्त्री म्हणजे सीताच होती आणि माझी आता विनंती आहे की तुम्ही या दिशेला जावं. आता थोडासा संदर्भ लागलेला आहे सगळ्यांना, थोडंसं लक्षात येते की सीता माता इथपर्यंत आलेली आहे, हे सर्वांनी पाहिलेलं आहे, अनेक जणांनी पाहिलेलं आहे. आणि आता यांच्या सांगण्यावरनं मग तेच संपातीला विचारतात की आम्हाला सांगा आम्ही कुठे जायला पाहिजे, तुम्हाला काही दिसतंय का इथून? तर ते सांगतात की माझी जी दृष्टी आहे ती मी दृष्टी पाहू शकतो. माझ्या दृष्टीची एवढी ताकद आहे की मी इथून 100 योजन दूर माझी दृष्टी जाऊ शकते आणि मी पाहतोय की सीता या लंकेमध्ये आहे आणि तुम्ही या लंकेमध्ये जायला पाहिजे. तर अशा प्रकारचा आता ठोस असा जे जे स्वतः संपातीनं पाहिलं होतं, तर असा काहीतरी ठोस पुरावा यांना प्राप्त झालेला आहे संपातीच्या माध्यमातून. आणि मग यांना थोडासा निश्वास सुटला की आता काही ना काही आपल्याला मिळेल आणि आता आपण यांच्याकडे या लंकेकडे कूच केली पाहिजे आणि तिथे जाऊन आपण प्रत्यक्ष सीता मातेचा शोध घेतला पाहिजे, असं सर्वजण चर्चा करतात. आणि सर्वजण पुढे पुढे चालत असताना समुद्र किनाऱ्यावरती येऊन पोहोचतात. आणि जेव्हा समुद्र किनाऱ्यावरती येऊन पोहोचतात तेव्हा त्यांच्यात चर्चा सुरू होते की आता जायचं कोणी तिकडे, समुद्राला पार करून जाणार कोण? कारण अंतर जर समजून घेतलं तर ते साधारणतः अंतर हे 100 योजन दूर आहे. 100 योजन दूर म्हणजे साधारणतः हे अंतर होतं काहीतरी 800 किलोमीटरच्या आसपास. 800 किलोमीटर जास्त होतं. तर एवढं अंतर पार करून जाणार कोण? तर कोणी म्हणतं की मग कोणीच जायला तयार नाही आहे. मग कोणी म्हणतं की मग अंगद पुढाकार घेतात, म्हणतात प्रत्येकाने सांगा प्रत्येकामध्ये किती कॅपॅसिटी आहे किंवा किती अंतर पार करू शकतो. तर कोणी म्हणलं की मी 50 जाऊ शकतो, कोणी म्हणलं मी 20 जाऊ शकतो, कोणी म्हणतं मी 30 जाऊ शकतो. आणि अशा प्रकारे शेवटी अंगद म्हणतात मी खरं तर 100 योजन दूर जाऊ शकतो, परंतु मला खात्री नाहीये की मी परत येईल का? कारण माझी जी शक्ती आहे ती केवळ 100 योजन दूर जाण्याचीच आहे, परंतु मला येता येईल का नाही याच्यावरती माझ्यावरती माझा विश्वास नाही आहे. परंतु आता असा प्रसंग आहे की आता कोणाकडेच तेवढी शक्ती नाही आहे, त्यामुळे जास्त शक्ती माझ्याकडे दिसतीये. तर मी गेलो आणि जर सीता मातेचा शोध घेऊन परत आलो तर माझं नशीब, आणि जर मी नाही आलो तर समजून घ्यायचं की माझ्या मध्ये एवढीच पात्रता होती, मी एवढंच कार्य
प्रभू श्री रामचंद्रांच्या सेवेसाठी करू शकलो. त्यामुळे मी आता जायला तयार आहे. परंतु अजूनही सांगा कोणी आहे का आपल्यामध्ये जो हे अंतर पार करू शकेल? तर तेव्हा एका कोपऱ्याला हनुमानजी शांतपणे उभे आहेत. हनुमानजींना माहितीच नाही आहे की त्यांच्यामध्ये किती शक्ती आहे. तेव्हा जांबवन पुढे येतात आणि जांबवन सांगतात की आपल्यामध्ये अशी एक व्यक्ती आहे जी निश्चितपणे हे कार्य सिद्धीस लावू शकते. ज्यांच्यामध्ये एवढी शक्ती आहे की ते 100 योजन दूर जाऊ पण शकतात, 100 योजन दूर जाऊन परत पण येऊ शकतात. आणि एवढंच नाही तर त्यांच्यामध्ये अशी शक्ती आहे की त्यांना कुठल्याही प्रकारचा, एवढं कार्य करूनही कुठल्याही प्रकारचा थकवा जाणवणार नाही. आणि मग सगळे एकमेकांच्या तोंडाकडे बघतात, म्हणतात अशी कोण व्यक्ती आहे आपल्यामध्ये जी 100 योजन दूर जाऊ पण शकते आणि 100 योजन दूर जाऊन येऊ पण शकते? तर तेव्हा जांबवनजी हनुमानजीकडे पाहतात. हनुमानजी अत्यंत नम्रपणे उभा राहिलेले आणि त्यांना माहिती नाही की आपल्यामध्ये एवढी शक्ती आहे. आणि जांबवन मग म्हणतात की हनुमानजी, ही शक्ती तुमच्याकडे आहे. हनुमानजींना आश्चर्य वाटतं. हनुमानजी म्हणतात, माझ्याकडे एवढी शक्ती? माझ्याकडे कुठे एवढी शक्ती आहे? तर जांबवनजी सांगतात की मी सांगतो तुम्हाला तुमची शक्ती कशी परत येईल आणि तुमच्याकडे शक्ती होती आणि शक्ती ही का गेली. तर आपलं आज योगायोग म्हणा किंवा आपलं भाग्य म्हणा की आपण जी चर्चा करतोय हनुमानजींवरती, तर आज हनुमानजींची जयंती आहे किंवा हनुमानजींचा जन्मोत्सव आहे, जो आपण साजरा केला आज सकाळीच सर्वांनीच केला असेल. तर अशा महान एका भक्ताचा आज सुदैवानं आजच आपण चर्चा करतोय आणि योगायोगाने आजच त्यांचा जन्मोत्सव आहे. तर खरं तर जे जांबवनजी ज्या गुणांचं, ज्या शक्तीचं, ज्या भक्तीचं वर्णन करतात ते अगदी थोडक्यात आहे. परंतु आज हा विशेष दिवस असल्याने आपण थोडी हनुमानजींचं पण गुणगान करूया. तर त्यामुळे आपण थोडासा हनुमानजींची यासाठी चर्चा करणार आहोत की हनुमानजींच्या अनेक गुणांपैकी हनुमानजी खरं तर सद्गुणांचे भंडार आहेत. हनुमानजींकडे एवढे गुण आहेत तरी पण हनुमानजींच्या मध्ये कुठल्याही प्रकारचा अहंभाव किंवा अहंकार नाही आहे. ही विशेषता हनुमानजीकडे आहे. तर आज आपण विशेषतः त्यांना प्रार्थना करू शकतो की कुठल्या ना कुठल्या अंशरूपाने का होईना आम्हाला तुमच्यामधले गुण यावे, भगवंतांवरची भक्ती आमची दृढ व्हावी, एवढी आपण निश्चितपणे आजच्या दिवशी त्यांना प्रार्थना करू शकतो आणि त्यांचं गुणगान गाऊ शकतो. तर थोडक्यात जांबवनजी तिथे सांगतात की ही शक्ती हनुमानजीकडे आहे. हनुमानजींचं मग प्राकट्याबद्दल पहिले तर माहिती देतात. जांबवनजी सांगतात की हनुमानजी हे साधारण व्यक्ती नाहीये. हनुमानजी हे भगवान शिवजींचा रुद्र अवतार आहे. ते 11वे रुद्र अवतार आहेत. एवढंच नाही तर ते वायूचे अंश अवतार आहेत. वायूनी पवन देवांनी स्वतः अंजनी मातेला आपली शक्ती प्रदान केली आहे. एवढंच नाही तर महान केशरी नंदन व अंजनी यांचे हे सुपुत्र आहेत. तर अशा महान व्यक्तीचा जो अंश आहे तो म्हणजे हनुमानजी आहे. आणि हनुमानजी एवढ्यावरतीच नाही तर हनुमानजींकडे अनेक प्रकारच्या शक्ती प्राप्त झाल्या. या सर्वांकडून शक्ती प्राप्त झाल्यामुळे जन्मतः जेव्हा हनुमानजींचा जन्म झाला तेव्हा हनुमानजी एवढे शक्तिवान होते की जेव्हा जन्मल्या आपल्याला ती कथा माहितीच आहे की जन्मल्या हनुमानजींनी पहिल्यांदा काय केलं असेल तर त्यांनी सूर्यदेवाकडे झेप घेतली. आकाशात सूर्य दिसत होता. त्यांना वाटलं की हा खायचा पदार्थ आहे. आणि जेव्हा ते सूर्याकडे एवढ्या प्रकर्षणाने किंवा एवढ्या तीव्रतेने ते सूर्याकडे जात होते किंवा एवढ्या शक्तिनिशी जात होते की असं वाटत होतं की लवकरच ते सूर्याला ग्रहण करतील किंवा सूर्याला शिवतील किंवा सूर्याला ते पकडतील. अशा एवढ्या तेज गतीने हनुमानजींनी एवढ्या लहान म्हणजे जन्मतःच हे कार्य हनुमानजींनी केलं होतं. आणि जेव्हा त्यांनी सूर्याकडे झेप घेतली तेव्हा असं वाटत होतं की आता लवकरच ते सूर्याला पकडतील. आणि थोड्या अंतरानंतर गेल्यानंतर सर्व देवी देवता, सर्व आकाशातले सर्व महान व्यक्ती हे पाहत असताना त्यांच्या लक्षात आलं की आता लवकरच सूर्याला हा छोटा मुलगा काय गिळंकृत करतो की काय. त्याबरोबर इंद्रदेवांनी
इंद्रदेवांना लक्षात आलं. सर्वांनी इंद्रदेवांना विनंती केली की इंद्रदेव हा काही क्षणातच हा मुलगा त्यांना सूर्यदेवाला गिळंकृत करतोय का काय अशी भीती वाटायला लागली. तेव्हा इंद्रदेव पहिले तर हनुमानजींवरती वज्रप्रहार करतात की जर याने सूर्याला खाल्लं तर फार मोठी घटना घटू शकते. त्यामुळे त्यांनी पहिल्यांदा त्यांचा वज्राचा आघात त्या छोट्याशा बालकावरती केला. खरं तर इंद्राचा जो वज्र प्रहार आहे ना, तो इतका कठीण असतो की महानातल्या महान व्यक्ती किंवा अनेक देवी देवतांनी त्याचा किंवा अनेक राक्षसांनी जेव्हा त्यांचा या वज्राचा प्रहार घेतलेला आहे तर ते सहन करू शकलेले नाहीत आणि त्वरित ते मृत्यूला प्राप्त झालेले आहेत. आणि एवढा जोरात इंद्राच्या वज्राचा प्रहार झाल्यानंतरही हनुमानजी जमिनीवर कोसळले आणि बेशुद्ध पडले, परंतु त्यांना बाकीची अशी इजा झाली नव्हती. आणि जेव्हा ही बातमी सगळीकडे कळली की एक छोटासा मुलगा सूर्याला ग्रहण करण्यासाठी गेला होता, झेपावला होता आणि असं वाटत होतं की लवकरच तो सूर्याला आपल्या मुखामध्ये घेईल, परंतु इंद्रदेवानी मात्र आपला वज्राचा प्रहार करून त्या मुलाला जमिनीवरती पाडलं आणि तो बेशुद्ध पडलाय. आणि ही बातमी सगळीकडे पसरली, सगळीकडे हाहाकार झाला आणि ही बातमी पवनदेवांकडे गेली आणि पवनदेवांना अत्यंत राग आला की माझ्या मुलाला कोणी मारलं. म्हणून ते जेव्हा खाली येऊन बघतात तेव्हा पाहतात तर आपला मुलगा हनुमान जो आपला मुलगा आहे तो एका जमिनीवर पडलेला आहे आणि बेशुद्ध अवस्थेत आहे. आणि सगळे देवी देवता तिथे जमले आणि त्यांनी पाहिलं तर तेव्हा मग काय करायचं तर पवन देवांना अत्यंत राग आलेला आहे. अत्यंत क्रोधात त्यांनी पहिलं कार्य काय केलं तर त्यांनी पूर्ण पृथ्वीवरचा जो स्वतःचा वायूचा प्रवाह होता तो पूर्णपणे थांबवून दिला. ज्या क्षणी वायूचा प्रवाह थांबला त्या क्षणी सगळीकडे हाहाकार उडाला. सगळ्यांना लक्षात आलं की काही क्षणातच सर्व गोष्टींचा अंत होऊ शकतो, सर्व जीवांचा अंत होऊ शकतो. आणि मग सर्वांनी धावत पळत जाऊन इंद्रदेव आणि ब्रह्माला विनंती केली की तुम्ही लवकर या आणि या पवनजींना विनंती करा, कारण ते अत्यंत रागात आहेत आणि त्यांनी या सर्व वायूंचा प्रवाह बंद केलेला आहे. फार मोठी अघटित घटना होऊ शकते. तर त्यामुळे जेव्हा विनंती केली तेव्हा इंद्रदेव, ब्रह्मदेव सर्वजण तिथे आले आणि वायुदेवांना विनंती केली की तुम्ही तुमचा राग शांत करा, कारण दुसरं काही घटना घडली असती म्हणून हा वज्राचा प्रहार झालाय. परंतु ब्रह्मदेवांनी वचन दिलं की मी या बालकाला वर देतो की हा बालक चिरंजीव होईल. त्यानंतर इंद्राने वचन दिलं किंवा इंद्राने वर दिला की हा बालक एवढा शक्तिशाली होईल की याच्या शक्तीचा अंत किंवा याच्या एवढी शक्ती कोणाही व्यक्तीमध्ये नसेल, असा मी वर देतो. आणि अशा अनेक प्रकारचे मग सगळ्या देवी देवतांनी वर प्रदान केले. जसं सरस्वतींनी त्यांना सांगितलं की हा जो बालक आहे त्याची बुद्धिमत्ता एवढी तीव्र असेल की अनेक बुद्धिमान लोकांचा तो सहजपणे पराभव करू शकेल, एवढ्या बुद्धी त्याला मी प्रदान करते, असं सरस्वतीनं वचन दिलं. सरस्वतीने वर दिला. अशा अनेक देवदेवतांनी अनेक प्रकारचे त्या बालकाला वर दिले आणि तो बालक मग बेशुद्ध अवस्थेतून उठून जागृत अवस्थेत आला. आणि मग अंजनीने त्याला मांडीवर घेतलं होतं आणि अंजनीने त्याला त्वरित त्याला जे खायला पाहिजे होतं ते खायला दिलं. आणि असं सांगतात की हनुमानजींचं तेज, हनुमानजींचं सौंदर्य, हनुमानजी इतके सुंदर होते, इतके बालक ते सुंदर होते. अर्थात जर आपण थोडंसं कथेचा वेगळा दृष्टिकोनातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर आपल्या लक्षात येईल की थोडक्यात जी खीर ज्यावेळेस याच्यासाठी बनवली होती दशरथ महाराजांसाठी आणि त्यांच्या पत्नींसाठी, राण्यांसाठी, जेव्हा प्रभू श्री रामचंद्रांचा जेव्हा दशरथ महाराजांनी यज्ञ केला होता आणि जो यज्ञ केला तेव्हा स्वतः अग्निदेवांनी येऊन जी खीर प्रदान केली होती तर त्या खिरीचा काही अंश एका कावळ्यानी तिथून आणला होता आणि तो
अंजनीला दिला होता. तर थोडक्यात तो अंश पण अंजनीच्या गर्भामध्ये हनुमानजींपर्यंत पोहोचला होता. आणि थोडक्यात असं पण म्हणू शकतो, एका दृष्टीनं जर पाहायला गेलं तर ही रामायण किंवा वाल्मिकीतली कथा नाही आहे, परंतु बाकीच्या ठिकाणी वर्णन केलेली कथा आहे, की थोडक्यात या कथेद्वारे आपल्याला लक्षात येईल की हनुमानजी हे भगवान श्री रामचंद्रांचे 4 भावांपैकी हे पण एक भाऊ होते. तर अशा प्रकारे हनुमानजींच्या शक्ती, हनुमानजीचं तेज, हनुमानजीचं सौंदर्य हे अतिशय सुंदर आणि अलौकिक होतं. आणि म्हणून हनुमानजींचं खरं नाव जे आहे, म्हणजे इतके सुंदर होते दिसायला हनुमानजी, की अंजनीनं त्यांचं नाव सुंदर असं ठेवलं होतं. हनुमानजीचं पहिलं नाव सुंदर आहे. जेव्हा हनुमानजींच्या मुखावरती प्रहार झाला आणि जेव्हा हनुवटीला त्यांच्या इजा झाली, तेव्हा हनुवटीला इजा झाल्यामुळे त्यांना हनुमान असं नाव देण्यात आलं. तर अशा प्रकारे या सुंदर अशा बालका जर आपण पाहिलं की पुढे आपण पाहूच की पुढचा जो कांड आहे त्यामध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे, तो सुंदरकांड आहे. सुंदरकांड याच्यासाठी म्हणतात की एकतर जेव्हा हनुमानजी स्वतः सुंदर होते म्हणून या पूर्ण कांडाचं नाव, कारण या पूर्ण कांड जो आहे सुंदरकांड हा सीता आणि हनुमानजी यांच्यावरती जास्त केंद्रित आहे. आणि हनुमानजी आणि या दोघांचा जो संवाद आहे, एका मातृचा आणि एका मुलाचा जसा संवाद असतो, तो अत्यंत सुंदर असा संवाद आहे, म्हणून पण याला सुंदरकांडाचं वर्णन केलेलं आहे. तर अशा या हनुमानजींचं अनेक देवी देवतांनी वर देऊन त्यांना प्रसन्न केलं होतं. आणि हा बालक अतिशय शक्तिशाली झाला. आणि पुढे काय झालं की एवढी शक्ती, एवढी बुद्धिमत्ता, एवढं चातुर्य, एवढा चंचलपणा यांच्यात होता, तर त्यांच्या खोड्याही तशाच प्रकारच्या होत्या. अनेक प्रकारच्या खोड्या होत्या. खूप खोड्या करायच्या हनुमानजी. वर्णन असं केलेलं आहे की रोज अंजनी मातेकडे जशा कृष्णाच्या यशोदाकडे रोजच्या रोज कंप्लेंट यायच्या, तशाच अगदी अंजनीकडे रोजच्या रोज कंप्लेंट येत होत्या. कधी ते एखादा मनुष्य जर नदीत स्नान करायला गेला तर त्याचा पाय खालून ओढत असत. कधी जर कुठे एखादा साधू स्नान करायला गेला तर त्याचे कपडे लपवून ठेवत असत. तर अशा अनेक प्रकारच्या खोड्या हनुमानजी करत होते. कारण शक्ती होती, बुद्धी होती, चातुर्य होतं, सर्व गोष्टी आणि इतके चंचल आणि इतके शीघ्र होते की कुठल्याही गोष्टी क्षणात करायचे. तर अशा प्रकारची शक्ती त्यांना प्रदान झाली होती. आणि एकदा अशीच एक खोडी करताना किंवा अशाच एक घटना घडते, जेव्हा एक तिथे ऋषी असतात, ते त्यांच्या आश्रमात राहत असतात. आणि जेव्हा त्या आश्रमात राहताना हनुमानजी पाहतात की या आश्रमात हे ऋषींचं वास्तव्य आहे. मग यांना काहीतरी खोडी करण्यासाठी हनुमानजी विचार करतात आणि त्यांना एक कल्पना सुचते. आता अफाट शक्ती असलेला हनुमानजी एका जो पिसाळलेला हत्ती असतो त्याला तिथपर्यंत घेऊन येतात. कारण हनुमानजीचे खेळच असे लहानपणी असे होते की हनुमानजी खेळताना पण हत्तीला पायाने ढकलून मारत असत, त्याला ढकलून पाडत असत, नदीत ढकलून देत असत हत्तीला. तर अशा प्रकारच्या एवढ्या शक्तिशाली माणसाच्या शक्तिशालीच खोड्या असणार. तर अशा प्रकारे त्यांनी एका पिसाळलेल्या हत्तीला आणलं आणि त्या आश्रमाच्या समोरचा जो दार आहे त्याच्या दारासमोर त्या झाडाला त्या हत्तीला बांधून टाकलं. त्यानंतर थोड्या वेळाने जाऊन त्यांनी एका वाघाला, म्हणजे जो भयंकर क्रोधित वाघ होता, अशा वाघाला निवडून पकडून आणलं आणि त्याला त्या आश्रमाच्या मागच्या दाराला त्यांनी बांधून ठेवलं. आणि ते ऋषी आतमध्ये ऋषी त्यांचं जे काय दिनचर्या चालू होती. आणि मग दिनचर्या झाल्यानंतर ते ऋषी झोपी गेले आणि त्यांना जे काही प्रातःकाळी त्यांची संध्या, जे काही प्रातःकाळी त्यांची साधनं असतील त्याच्यासाठी त्यांना उठायच्या वेळेस जेव्हा ते ब्रह्ममुहूर्तावर उठले आणि प्रातःविधीसाठी जेव्हा ते उठले आणि प्रातःविधीसाठी जायला निघाले आणि जेव्हा त्यांनी पहिलं समोरचं दार उघडलं तेव्हा त्यांनी पाहिलं की एक महाकाय हत्ती समोर, पिसाळलेला हत्ती समोर आहे. आणि मग त्यांना आता थोडक्यात नैसर्गिक जो कॉल होता तो आता जोरात आलेला होता आणि त्यांना लक्षात येत नव्हतं की आता काय करायचं. आणि समोर तर हत्ती आहे, हत्तीच्या समोर आपण जाऊ शकत नाही, कुठल्याही परिस्थितीत आपल्याला दारही उघडता येणार नाही आणि आपण बाहेरच पडू शकत नाही. अशा विचारात असताना त्यांच्या लक्षात आलं की आपण मागच्या दाराने जायला पाहिजे.
म्हणून ते पटकन पुढचं दार बंद करतात, मागच्या दाराकडे वळतात आणि मागचं दार जेव्हा उघडतात तेव्हा पाहतात की एक भयंकर वाघ समोर आहे आणि मागच्या दाराला त्याला बांधलेलं आहे. आणि हे सर्व गोष्टी पाहून हे बाहेर बघतात, खिडकीच्या बाहेर कुठेतरी जाता येईल का? तेव्हा बाहेर बघितल्यावर त्यांच्या लक्षात येतं की एक वानर, एक छोटासा वानर बालक त्या झाडावर बसलेला आहे आणि आपल्या या सर्व गोष्टी पाहून तो आनंद घेतोय आणि जोरजोरात हसतोय. आणि त्यांच्या लक्षात आलं की ह्या सर्व गोष्टी या छोट्या बालकाने केलेल्या आहेत आणि या बालकाला काहीतरी आपण धडा शिकवला पाहिजे, असं म्हणून ते त्याला म्हणतात की तू या इतक्या खोड्या करतोस, मी ऐकलं होतं, पण आज तू मलाच तू माझ्यावरतीच प्रयोग केलास. त्यामुळे ते ऋषी क्रोधित होतात आणि त्याला शाप देतात की जा, आजपासून तुला तुझ्या शक्तीचं स्मरण राहणार नाही, तुझी शक्ती पूर्णपणे विस्मरणात जाईल. आणि तोपर्यंत जाईल, कारण त्यांना माहिती होतं की या हनुमानजींचं कार्य काय आहे, ते कुठल्या कार्यासाठी आलेले. आणि ते सांगतात की तोपर्यंत तुझ्या शक्ती तुला लक्षात येणार नाही, जोपर्यंत तुला कोणीतरी या शक्तीचं स्मरण करून देईल. त्याचबरोबर जेव्हा योग्य वेळ येईल, जेव्हा तुझ्या शक्तीचा खरा उपयोग करायची वेळ येईल, तेव्हाच ही शक्ती तुझ्या कामाला येईल, त्याच वेळेस तुला ही शक्ती कामाला येईल, असा ते त्याला थोडक्यात उशाप देतात. आणि मग त्यावेळेस या सुंदर म्हणजे हनुमानजीच्या सर्व अशा खोड्या बंद होतात आणि मग हनुमानजींना त्या सर्व गोष्टींचं स्मरण होतंय आणि हनुमानजींना त्या आपल्यामध्ये असणाऱ्या शक्तीचं थोडक्यात आता आपल्यामध्ये असलेली शक्ती त्यांच्या लक्षात येते. आणि जेव्हा ही शक्ती त्यांच्याकडे लक्षात येते तेव्हा त्यांना कळलं की आता मात्र आपण आपल्या शक्तीचा उपयोग आपल्या प्रभू श्रीरामचंद्रांच्या सेवेमध्ये वापरला पाहिजे. अशा प्रकारे जी शक्ती विस्मरणात गेली होती ती शक्ती परत स्मरणात आलेली आहे. आणि आता सर्वांनी विनंती केली हनुमानजीला की तुम्ही या लंकेचा म्हणजे हा जो 100 योजन जो समुद्र आहे तो पार करून जावं आणि लंकेमध्ये जाऊन सीतामातेचा शोध घ्यावा. आणि त्यानंतर हनुमानजी नम्रपणे तिथे एवढी शक्ती ची जाणीव झाली असतानाही हनुमानजी तेवढेच नम्र आहेत. हनुमानजींच्या सर्व गुणांमध्ये आपण पाहू शकतो की नम्रता आणि अहंकार नसणं हा अत्यंत महत्त्वाचा आणि मुख्य असा गुण हनुमानजीमध्ये आहे. एवढी शक्ती, एवढं सौंदर्य, एवढं सर्व गोष्टी असतानाही हनुमानजींना कुठल्याही प्रकारचा अहंकार, कुठल्याही प्रकारचा राग द्वेष, कुठल्याही प्रकारचा गोष्टी त्यांना शिवू पण शकत नाहीत, हे दुर्गुण त्यांच्यापाशी येऊ पण शकत नाहीत. तर अशा प्रकारच्या हनुमानजींचा जो महान सद्गुण आहेत. तर या आजच्या दिवशी, कारण इथे किष्किंधाकांड जेव्हा हनुमानजी झेप घेणार आहेत, तर या झेप घेतल्यानंतर हा किष्किंधाकांड इथं संपणार आहे. आणि झेप घेतल्यानंतर जो पुढचा प्रवास आहे, जिथे लंकेमध्ये जातात, मग लंकेमध्ये अनेक राक्षसांना मारतात, त्यानंतर तिथे लंकेचं दहन करतात आणि परत प्रभू श्रीरामचंद्रांना येऊन सीतामाता सापडली आणि त्या सुरक्षित आहेत किंवा त्या तुमची वाट पाहत आहेत, हे सर्व संदेश जेव्हा हनुमानजी देतील तोपर्यंत तो सुंदरकांड चालेल आणि त्याच्यानंतर मग युद्धकांडाला सुरुवात होईल. तर अशा प्रकारे आजच्या या हनुमान जयंतीच्या किंवा हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी आपण निश्चितपणे या हनुमानजींकडनं अनेक गुणांपैकी कुठला ना कुठला गुण आपल्यामध्ये यावा यासाठी प्रार्थना केली पाहिजे. केवळ त्यांच्या एवढा भाव भक्ती येणं जरी आपल्याला अशक्य वाटत असलं तरी आपण त्या दृष्टीने प्रयत्न करू शकतो. आणि त्यांच्या आशीर्वादाने, कारण भक्ताच्या आशीर्वादाशिवाय आपण भगवंतांची कृपा प्राप्त करू शकत नाही. जोपर्यंत हनुमानजी असं म्हणतात की जिथे जिथे रामायणाची कथा चालू असते तो तिथे तिथे हनुमानजी जातात, स्वतः ऐकतात आणि हे सर्व अपडेट ज्या रामाच्या गुणगान करणाऱ्या व्यक्तीबद्दल सर्व अपडेट किंवा सर्व इत्थंभूत माहिती हे हनुमानजी
प्रभू श्री रामचंद्रांकडे पोहोचवत असतात, कारण प्रभू रामचंद्रांचा हनुमानजी थोडक्यात संदेशवाहक आहेत असं आपण समजून घेऊ शकतो. जर आपल्याला भगवंतांकडे पोहोचायचं असेल तर हनुमानजींच्या कृपेने आपण सहजपणे भगवंतांकडे जाऊ शकतो. त्यामुळे त्यांनी केलेल्या कार्याचं, त्यांनी केलेल्या सेवेचा, त्यांनी केलेल्या भक्तीचा आपण जास्तीत जास्त चिंतन करून आपण त्यांना पहिले तर आपण त्यांना प्रसन्न करण्याचा प्रयत्न करावा आणि मग त्या दृष्टीनं आपली चेतना शुद्ध करण्याचा प्रयत्न आपण निश्चितपणे करू शकतो. आणि हीच प्रार्थना आजच्या दिवशी आपण करू शकतो. तर अशा प्रकारे आज आपण किष्किंधाकांड यावरती चर्चा संपवली आणि पुढच्या सत्रामध्ये, पुढच्या आठवड्याच्या सोमवारच्या सत्रामध्ये आपण सुंदरकांड, हा सुंदरकांड अतिशय छोटा आहे म्हणजे जसं दिवसांप्रमाणे मोजलं त्याला तर तो केवळ 3 दिवसाचाच कांड आहे. सुंदरकांड हे पूर्ण 3 दिवसाचा भाग आहे. त्यामध्ये या अनेक छान छान लीला, अनेक गोष्टींची शिकवण आपल्याला मिळू शकते. तर तो आपण सोमवारच्या दिवशी आपण त्याची पुढची चर्चा करणार आहोत. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न आहे?